नमस्कार मित्रांनो, मी सचिन पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर. मित्रांनो, आज आपण आपला आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही आणि जर लिंक आहे तर ते कोणत्या बँकेला लिंक आहे ही अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या. आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे आपण अगदी 2 मिनिटात चेक करणार आहोत. तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात आधार कार्ड बँकेला लिंक करणे का अनिवार्य आहे. तर पहा मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, उदाहरणार्थ सर्व सरकारी योजना, त्यामध्ये शिष्यवृत्ती असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, किंवा सर्वांची लाडकी बहीण योजना असेल, किंवा सर्व पेन्शन योजना असतील, किंवा इतर अनुदान असेल, किंवा इतर कोणत्याही प्रकारची सरकारी सबसिडी असेल, हे तुम्हाला थेट तुमच्या बँकेत जमा होण्यासाठी, तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे खूप गरजेचे आहे. जर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजना असतील किंवा अनुदान असेल यांचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाहीत. तसेच आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये फसवणुकीच्या घटना घडण्याची शक्यता देखील खूप कमी असते, कारण आपल्या आधार कार्डसाठी सुरक्षा निकष कठोर असतात. थोडक्यात काय, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी कामाचा लाभ मिळवण्यासाठी, मग यामध्ये सरकारी योजना असतील किंवा सबसिडी असेल, तर यांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे बँकेला लिंक करणे खूप गरजेचं आहे. यालाच आपण NPCI सुद्धा असे म्हणतो किंवा बँक सीडिंग असे सुद्धा म्हणतो. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या. बहुतांश लोक असे आहेत ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते आहेत. मग त्यांना हे कळत नाही की आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. चला तर मित्रांनो, आपण फक्त 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे. अगदी साधी व सोपी पद्धत आहे. सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. अगदी साधी व सोपी पद्धत आहे. UIDAI ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल. इथे तुम्ही पाहू शकता चेक स्टेटस. यामध्ये चेक आधार स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज असं तुमच्या समोर ओपन होईल. इथे आपल्याला आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करून आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तो आपल्याला टाकायचा आहे. पहा मित्रांनो, आणि व्यवस्थित माहिती समजून घ्या. इथे आपण आपला आधार क्रमांक टाकलेला आहे आणि पुढे कॅप्चा कोडसुद्धा आपण इथे एंटर केलेला आहे. आता आपल्याला लॉग इन विथ OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. मित्रांनो, आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP आलेला आहे. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करून आपल्याला लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला पुढील पेज असं ओपन होईल. इथे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत, डॉक्युमेंट अपडेट, त्यानंतर बँक सीडिंग स्टेटस व लॉक अनलॉक बायोमेट्रिक्स असे आपल्याला ऑप्शन दिसत आहेत. यामध्ये जो मधील ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, बँक सीडिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती पाहायला मिळत आहे. उजव्या कोपऱ्यात आपल्याला फोटो पाहायला मिळत आहे. त्यानंतर आधार क्रमांक इथे पाहायला मिळत आहे व आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते सुद्धा पाहायला मिळत आहे. बँकेचं नाव आपल्याला इथे दिसतंय, बँक ऑफ इंडिया, आणि बँक सीडिंग स्टेटससुद्धा ॲक्टिव्ह दिसतोय ग्रीन कलरमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे तुम्ही चेक करू शकता. आणि मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड कोणत्याही बँकेला लिंक नसेल तर इथे तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल
आधार नंबर दिसेल आणि तुमचं बँक सीडिंग स्टेटस इनॲक्टिव्ह दिसेल. असं जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुमचं आधार कार्ड हे कोणत्याही बँकेला लिंक नाही. नो बँक रेकॉर्ड इज फाउंड फॉर दिस आधार नंबर असं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तर यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत संपर्क साधायला लागेल व तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करायला लागेल. मित्रांनो, आपलं आधार कार्ड हे सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी बँकेला लिंक करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि जर एखादा मुद्दा समजला नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.